इथे जी तेजस्वी मंडळी आहेत, आता आमचे राजाराम बापू आहेत तिथे बसलेले, 103 वर्षाचा तरुण मनुष्य असं यांनी वर्णन केलं होतं. त्यांच्या इतका उत्तम गोंधळ राजकीय माणसाला सुद्धा घालता येत नाही, तुम्हाला सांगतो. आजची 1000 माणसं राजकीय म्हणून जमलेली नाही आहे, ते मला माहिती आहे, म्हणून मी धाष्ट केलं. त्यात आपण सहसा कोणाला दुखवत नाही, सत्तेच्या माणसांना तर नाहीच. तर असे राजाराम बापू आहेत. त्याच्यानंतर आपण नेहमी विद्वत्ता म्हणजे प्रखर वगैरे असं बोलत असतो, नेहमी तेजस्वी, जळजळीत वगैरे. परंतु ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्याचा आनंद आपल्याला लाभतो, असे आमचे लक्ष्मण शास्त्री जोशी. की विद्वत्ता ही किती शीतल आणि सुंदर असू शकते, असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की तुम्ही लक्ष्मण शास्त्री जोशींच्या सहवासात 1 तास घालवा, म्हणजे तुम्हाला चांदण्यात न्हावून निघाल्यासारखं वाटतं की नाही बघा. नाही वाटलं तर तुम्ही जन्मजन्माचे गलिच्छ आहात असं समजा आणि जा. असा शाप सुद्धा काही लोकांना देव देत असतो, त्याला काही सांगता येत नाही. ही सगळी अशी माणसं बसलेली असताना मी आभाराला शब्द कुठून आणू मला खरोखरच माहिती नाही. एक तर आभार, धन्यवाद वगैरे मराठी शब्द नाही. कोणाच्याही घरी तुम्ही गेलात, काही जरा पिठलं बिठलं खाल्लं, काहीतरी चांगलं जेवलं, आज तुमचा आभारी आहे म्हटलं की मा कृत्रिम नाटकी मनुष्य असं म्हणतो. आम्हाला नाटकाची इतकी भीती आहे नाटक वाटेल्याची की पाय धरून नमस्कार केला तरी बापटला वाटलं हे अभिनय नाही, हे लोकांना सांगावं. पण बापटांना मला हे सांगावं असं वाटतं की आज जगामध्ये ज्यांचे पाय धरावे असे पाय मिळत नाही, ते लाभले, तर ते धरले तर काय चुकलं. अशी सगळे माणसं प्रत्येकाचा गोवारी करायत. हवा तज्ञ असून सुद्धा यांचा हवामान अंदाज बरोबर आला. थक्क झालो. म्हणजे पाऊस हल्ली कोणाचा ऐकत नाही, यांचा ऐकतो की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण आमच्या पुण्याचा हवामान तज्ञ द पुना क्लायमेट डझंट अग्री विथ मी म्हणून सोडून गेला होता. त्या अशा प्रकारची ही पराक्रमी माणसं बसलेली असताना मी काय याच्यामध्ये आभार मानायचे. आभार विभार हे काही खरं नाहीये. मला तर एवढंच वाटतं की मराठीमध्ये काय किंवा भारतीय संस्कृतीत जिथे आभार विभार मानत असतील ते मानू देत बिचारे, पण मराठी माणसाला ते आभार मानतो, धन्यवाद देतो म्हटलं की हे खोटंच बोलतायत असं वाटतं. किंवा मराठी माणसाला जर फार हळू बोलायला लागलं तरी डोंगी असं वाटतं. इतक्या आपण मोठ्याने बोलत असतो, एकमेकाशी मोकळेपणाने बोलत असतो. केव्हा आलं, बरं वाटलं, आलं असं म्हटलं की महाडोंगी आहे, अशा प्रकारचं आपलं हे आहे. तर आभार विभार कसले मानणार मी. या लोकांनी आम्हाला अतिशय सुंदर भेट दिली आहे. ते काय आपल्याला तिथून लक्षात आलं, तो लामण दिवा आहे.